शिव उद्यान समोर असलेल्या आकाश मणियार यांचे ओम एम्पोरियम किराणा स्टोअर येथे भव्य कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। आकाश भाऊ मुनियार यांनी चारीधाम तीर्थयात्रा करून आल्याबद्दल व गणपती बाप्पांच्या आगमनाने हरिभक्त पारायण भगवान महाराज लहानकर यांचे भव्य कीर्तनाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या भक्त पारायण ऐकण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आकाश भाऊ माणियार व त्यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षी भव्य महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात येत असून आज हे त्यांचे 17वे वर्ष आहे। या निमित्ताने अतिश भैया दांडेगावकर, दीपक साळवे, राजू पवार यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळी, भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिक व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्षात घ्या, ज्या वेळेला मुलाबाळाच्या हातात कारोबार गेल्याच्या नंतर मला सत्ता संपली हो, कुठं जायचं म्हणलं ते पण पैसा कमी आहे महाराज, जोपर्यंत पैसा हातात येत नाही तोपर्यंत खर्चिण्याची हिंमत होत नाही महाराज। पण पैसा हातातला गेला, शक्ती हातातली गेली, मला सत्ता गेली आणि सत्ताच्या मागे मागे जाऊ आज जाऊ उद्या, जाऊ आज जाऊ उद्या म्हणता 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 पुढच्या वर्षी जाऊ, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ, असं करता करता वय कमी कमी होत जातं आणि वय संपत आल्याच्या नंतर हाता पायामध्ये शक्ती राहत नाही आणि मग मुलं बाळ म्हणतात आता तुम्ही देवाला जाणं बरं, उगं घरी हरी हरी म्हणा नाही, उगं घरी हरी हरी म्हणा, याच्या बाकी दुसरा पर्याय नाही महाराज। म्हणून लक्षात घ्या सज्जनो माय बापो, जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत शक्तीबळ आहे, जोपर्यंत धनाचा साठा आहे तोपर्यंत ही क्रिया करून घ्या। विठाला विठाला विठाला। रामकृष्ण हरी। मी हरिभक्ती पारायण भगवान महाराज लहानकर आज या शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उस्मत या ठिकाणी ओम प्रकाश किराणा स्टोअर्स या दुकानचे मालक, आमचे परम स्नेही मित्र म्हणायला हरकत नाही, आकाश भाऊ मणियार माबाजींचे सुपुत्र यांनी आज तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला आम्ही सुखरूप घरी पोहोचलो याचा निरोप म्हणून या ठिकाणी अन्नदानाचा व नामचिंतनाचा कार्यक्रम केला। या परिवारानं मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं आणि मोठ्या प्रेमानं हे कार्य केलं। या कार्याला त्यांचे स्वकीय सोयरे, सज्जन, मित्र परिवार सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाचा फार भव्य आणि दिव्य केला। त्याबद्दल मी भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना अशीच सद्बुद्धी देव आणि दरवर्षी असा कार्य घडो आणि या गणपती बाप्पाच्या या कार्यानिमित्ताने दरवर्षी त्यांचा अन्नदानाचा कार्यक्रम असतो, पण इथून पुढे त्यांनी अन्नदानाच्या सोबत नामचिंतनाची सेवा सुद्धा करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या दाम्पत्यांना शुभ आशीर्वाद देतो। वारकरी संप्रदायाची आहे आणि आज दुग्ध शर्करा योग आहे की आमचे साडू यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली आणि योगायोगाने गणेशोत्सव सुद्धा कार्यक्रम याच अनुषंगाने त्या निमित्तानं आला आणि त्यांनी तो योग साधून आला। 17 वर्षापासून त्यांची गणपतीच्या चरणी सेवा आहे। बाप्पाची सेवा घडणं फार मोठं सौभाग्य लागते आणि मणियार परिवाराला ते लाभत आहे। निश्चितच त्यांच्या आई वडिलांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचे कर्म प्रधान ते असल्यामुळे त्यांच्या हातून आमची साडी निमा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि हे सर्व परिवार अशाच प्रकारे त्यांच्या हातून संतांची सेवा घडो, ईश्वराच्या चरणी जो काही अन्नदानाचा हा जो उपक्रम आहे हा नित्य पुढे वाढत जाओ अशीच आम्ही येथे प्रार्थना करतो आणि त्यांना चारधाम यात्रा करून आल्याबद्दल त्यांना सुद्धा आम्ही वंदन करतो आणि सर्व जे वारकरी मंडळींनी इथे सेवा दिली आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराज आपण भगवानरावजी महाराज यांना सुद्धा आम्ही नतमस्तक होतो आणि पुढील आयुष्याकरता त्यांना असंच यश चिंतितो। जय महाराष्ट्र। अरे सर्वप्रथम सगळ्याला गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी। मी दरवर्षी सातत्यानं गणपतीचा महाप्रसाद हा माझ्या घरगुती कार्यक्रमाच्या अनुषंगानं पण सर्वाला प्रसादाचा लाभ घेता यावा याकरिता ठेवतो आणि हे माझं जवळपास 17वं वर्ष आहे आणि यावर्षी असा योगायोग आला की आम्ही सहकुटुंब सहपरिवार आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने चारधाम यात्रा पूर्ण करून आलो। त्याच्या अनुषंगाने आणि गणपती उत्सव या निमित्ताने मला हा प्रसाद ठेवण्याचा योग आला आणि त्यासोबतच आदरणीय भगवान महाराज लहानकर यांचं कीर्तन सुद्धा योग माझ्या हाताने करण्याचा योग आला, ज्याच्यामध्ये मला सहकार्य सगळ्यात चांगलं भेटलं म्हणजे आमच्या मुडीचे
भजनी मंडळ, बगरजचे भजनी मंडळ, आदरणीय काशीनाथ काका पडोळे, आदरणीय नागू काका पडोळे, आदरणीय चांदूभाऊ शिंदे, या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आणि खूप खूप ऋणी राहील. असंच आपलं प्रेम सदा माझ्यावर राहो कायम. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आणखीन एक असा अलभ्य योग आला की माझे सख्खे साडू आदरणीय निलेशजी पूनमचंदजी सोमानी वाशिम, जे सध्या महाराष्ट्र पत्रकार संघाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि नुकतीच त्यांची बीजेपीच्या जिल्हा कार्यकारिणीवर सुद्धा निवड झालेली आहे. त्यांचा पण मी सतत ऋणी राहील की जे सहकुटुंब माझ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. धन्यवाद.